मिरजेच्या सुभाषनगर अमननगरच्या रोडवर भीषण अपघातात एक महिला ठार। मिरज मालगाव रोडवरील अमननगर येथे आपल्या मुलाबरोबर दुचाकीवरून दवाखान्यात जात असताना एका वृद्ध महिलेला एकाच वाहनावरून सुसाट वेगाने जाणाऱ्या 4 तरुणांनी धडक दिल्याने महिलेचा बळी गेल्याची घटना घडली आहे। जोहरबी रशीद सौदागर वय वर्ष 58 राहणार बारगाले प्लॉट मिरज असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव असून रात्री उमर रशीद सौदागर हे आपल्या आईला दवाखान्यात उपचारासाठी मालगाव रस्त्याने मिरजेच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना अभिषेक कांबळे, ओंकार कांबळे आणि तिचे 2 अल्पवयीन मित्र हे सुसाट वेगाने दुचाकीवर मागून येऊन त्यांना जोरदार धडक दिली। धडक एवढ्या जोरात होती की जोहरबी गंभीर जखमी झाल्या। त्यांना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। मिरज शहर पोलीस ठाणे येथे या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली होती। या अपघात प्रकरणी पोलिसांनी 4 गुन्हा नोंद केला असून यावेळी पोलिसांनी 4 ताब्यात घेतले आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवी सोलनकर हे करत आहेत। शहरातील ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता मिरज मालगाव रस्ता, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते आणि या संदर्भात इथं कसल्याही प्रकारचे वाहतूक सुरक्षा नियमन पालन करून कसलेही गतिरोधक वगैरे इथं बसवण्यात आलेले नाही। याचीच परिस्थिती आज माझे रिलेटिव्ह यांचा दुर्दैवी ॲक्सिडेंटल अंत झालेला आहे। या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक असून देखील कसल्याही प्रकारची इथं व्यवस्था शासन आणि प्रशासनाकडनं वाहतुकीच्या संदर्भात नियमावलीप्रमाणे केलेली नाही आहे। कुठेही CCTV आणि अशा प्रकारची उपाययोजना या भागात केलेली नाही आहे। आणि आत्ता जे झालेले दुर्घटना आहे त्या दुर्घटनेच्या बाबतीत अशी प्राथमिक माहिती मिळते आहे की चालवणारे 4 जण हे मद्यधुंद अवस्थेत होते। परिसरात असलेले मोठ्या प्रमाणात बार आणि दारूचे अड्डे ह्याचा सर्रास झालेली संख्या ह्याच्यामुळे हे असले प्रकार रोज घडत आहे। शासन आणि प्रशासनाला आमचे इथले स्थानिकांचे आणि आमचे रिलेटिव्ह गेले ह्याचं दुःख आम्हाला सगळ्यांना आहे, पण यांना आमची एक विनंती आहे की सदर या बाबतीत तुम्ही योग्य ती उपाययोजना केली वेळीच तर अशी घटना घडणार नाही। आज आमच्या घरातली एक व्यक्ती गेल्यानंतर त्या वेदना काय आहेत ते आम्हीच समजू शकतो, पण ह्याची वेळ तुमच्यावर येऊ नये या संदर्भात जर का तुम्ही उपाययोजना केलात तर भविष्यात हे चित्र बदलेल। आणि मुख्यत्वे करून ऍक्सिडेंट हे संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास झालेला आहे। यद्यप देखील त्या संदर्भातली जी प्रायोरिटीनं त्या बाबतीत कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई अजून झालेली दिसत नाही। आता काही पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी वगैरे आल्यात जे पंचनामा वगैरे करण्याचं काम करत आहेत, पण ज्या क्विक रिस्पॉन्स दिला गेला पाहिजे होता, जी अपेक्षा होती ती गेली नाही, हे आम्ही दुःख व्यक्त करतो। आणि भविष्यात देखील या बाबतीत जर का योग्य पद्धतीनं उपाययोजना झाल्या नाहीत या रस्त्यासंदर्भात तर आम्ही इथल्या स्थानिकांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात लढा उभारू। सदर हा विस्तारित भाग मिरज शहराला जोडणारा प्रमुख मार्गाचा असणारा भाग आहे आणि ह्या भागात मोठ्या प्रमाणात शेती होत होती। आता हे प्लॉटिंगचं प्रमाण वाढल्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात रस्ते ह्या मुख्य रस्त्याला कनेक्ट झालेले आहेत, पण जे रस्ते कनेक्ट झाल्यानंतर स्पीड ब्रेकर वगैरे इथं जे उपाययोजना केली पाहिजे ती झालेली नाही आहे आणि लोकवस्ती वाढत गेल्या, पण त्या प्रमाणात त्यांना उपाययोजना त्यांना सुविधा त्या मिळालेल्या नाहीत। भविष्यात जर काही अपघाताचे असले अपघात जर टाळायचे असतील तर मोठ्या प्रमाणात ह्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागेल आणि मोठ्या प्रमाणात नागरी सुविधा इथं उपलब्ध कशा होतील या संदर्भात शासन आणि प्रशासनाने निर्णय घ्यावा।